आज आपण थोडंसं डिस्कस करणार आहोत माइंडफुलनेस आणि माइंड कंट्रोलच्या मेथड्स बद्दल. ओके. माइंडफुलनेस आणि माइंड कंट्रोल. काही माइंड कंट्रोलिंगच्या गोष्टी आपण बघणार आहोत. आपल्या माइंडमध्ये ना, आपल्या ब्रेनमध्ये ना फ्रिक्वेन्सीज असतात. जसं मी सांगितलं, की एव्हरीथिंग इज एनर्जी आणि एनर्जी म्हटलं, की त्याला फ्रिक्वेन्सी ही आलीच. तसं आपण आपल्या माइंडमध्ये जे काही विचार करतो ना, कुठलेही विचार असतील, अ, आपल्या दिवसभरामध्ये आपलं माइंड 60 ते 70,000 पर्यंतचे थॉट्स आपल्या माइंडमध्ये येत असतात. तर त्याचे लक्षात किती राहतात? 5 ते 6 जे प्रत्येक वेळी येत असतात. पण इट्स सायंटिफिकली प्रूव्हन की एवढे विचार येत असतात. आणि प्रत्येक विचारांची ही फ्रिक्वेन्सी असते आणि आपल्या विचारांमध्ये जेवढे विचार माइंडमध्ये जेवढे विचार येत असतात ना, त्यानुसार आपल्या माइंडची फ्रिक्वेन्सीज तयार होत असतात. तर तुम्ही सगळ्यात वर बघताय ते गॅमा वेव्हज म्हणतात. 30 हर्ट्झ पेक्षा जास्त ह्याची फ्रिक्वेन्सी असते. ओके. फ्रिक्वेन्सी हर्ट्झमध्ये कॅल्क्युलेट केली. तर ही जी गॅमा वेव्हज दिसतायत खूप सारे फ्रिक्वेन्सीज च्यामध्ये वर-खाली दिसतात. आपण फिजिक्समध्ये वगैरे शिकलेलो आहोत. तर हे गॅमा वेव्हज म्हणजे काय? जेव्हा आपण जागे असतो ना, कुठल्यातरी गोष्टीचा खूप कॉन्सन्ट्रेट देऊन विचार करत आहोत, खूप फोकस देऊन विचार करत आहोत किंवा काहीतरी कुठल्यातरी गोष्टीची लर्निंग आपण करत आहोत. लर्निंगमध्ये कसं असतं आपलं माइंड, की आपण खूप कॉन्सन्ट्रेशन देऊन त्या गोष्टीकडे पाहत आहोत, लक्ष देऊन वाचत आहोत. तर त्यावेळी आपल्या माइंडचे वेव्ह हे खूप जास्त हर्ट्झमध्ये व्हायब्रेट करत असतात. राइट? 30 हर्ट्झपेक्षा जास्त. त्याला म्हणतात गॅमा वेव्हज. आपल्या माइंडची वेव्ह सेट असतात तेव्हा. अवेकन आहोत, काहीतरी लर्न करत आहोत, कुठल्यातरी गोष्ट कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी ट्राय करत आहोत त्यावेळी. हे वेव्हज असतात. त्यानंतर बीटा वेव्हज असतात. आपण अवेकनली म्हणजे तेव्हा काही लर्निंग करत नाही आहोत किंवा काही कॉन्सन्ट्रेशन, फोकस देऊन काम नाही करत आहोत. बट अवेकनली जागेपणी आपण कुठल्यातरी गोष्टी ऑटोमॅटिकली हॅबिट बेसवर करत आहोत. जसं की सकाळी उठल्या-उठल्या आपण ब्रश करायला जातो, अंघोळ करायला जातो. राइट? सकाळची डेली रुटीनची कामं आहेत, स्वयंपाक करतोय, कामं करतोय, लिहितोय, जे काही करतोय ते. ह्या ह्यावेळी आपल्या माइंडचे वेव्हज असतात बीटा वेव्हज. त्याची फ्रिक्वेन्सी ही गॅमा वेव्हज पेक्षा थोडीशी कमी असते. 13 ते 30 हर्ट्झमध्ये ह्याला काउंट केलं जातं. म्हणजे ह्याची फ्रिक्वेन्सी थोडीशी कमी आहे. आपलं माइंड थोडं रिलॅक्स मोडवर असतं. जागं असतं, पण रिलॅक्स मोडवर असतं. ब्रश करताना खूप काही माइंडला द्यावा लागतो का ताण? इट्स अ हॅबिट, नॅचरल प्रोसेस आहे. आपण ती करतो. राइट? अल्फा वेव्हज यानंतर आहे थर्ड अल्फा वेव्हज. आपलं माइंड जेव्हा थोडंसं रिलॅक्स असतं किंवा स्लीपी मोडमध्ये असतं, की माइंडमध्ये आता काहीच नाहीये. खूप झोप येत आहे. झोपलो नाहीयेत आपण, बट इट इज इन अ स्लीपी मोड. हे अल्फा वेव्हज असतो. जेव्हा आपण मेडिटेशन करतो ना, तेव्हा सुद्धा हे अल्फा वेव्हजमध्ये आपल्या माइंडचे फ्रिक्वेन्सीज असतात. त्या असतात 8 ते 13 हर्ट्झपर्यंत. आणि थीटा वेव्हज ह्या फ्रिक्वेन्सीज अजूनच विरळ असतात. आपण जेव्हा खूप गाढ झोपेमध्ये असतो ना, जेव्हा आपलं सबकॉन्शियस माइंड खूप अवेकन मोडमध्ये असतं असं म्हणतो. त्याला बोललं जातं थीटा वेव्हज. आणि लास्टला डेल्टा वेव्हज. आफ्टर 3 नंतरची झोप म्हणतात बघा. एकदम साखर झोप, की ज्याच्यात बॉम्ब फुटला तरी कोणी उठणार नाही अशा पद्धतीने म्हणतात ना, तर ती एकदम गाढ झोप डेल्टा वेव्हज जिथे तुमचे माइंड अगदीच शांत असतं, रिलॅक्स असतं. ओके. तर हे काय झालं, ह्या सगळ्या वेव्हज आहेत आपल्या ब्रेनच्या. जितक्या आपल्या वेव्हज जे फ्रिक्वेन्सीज जेवढं कमी असतील ना, तेवढं आपलं माइंड हे रिलॅक्स असतं, शांत असतं, सबकॉन्शियस अवेकन असतं. आणि आपण जे काही करतोय, मॅनिफेस्टेशन म्हणा किंवा मेडिटेशनसाठी म्हणा, आपल्या माइंडला, आपल्या विचारांना शांत करण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. हे बघा, आपण कधी म्हणू शकतो का, की हार्ट स्टॉप बीटिंग असं म्हणू शकतो का? हार्टला. कारण हार्टचं काम आहे बीटिंग करणं. जोपर्यंत हार्ट बीट करत राहणार, तोपर्यंत आपण जिवंत राहणार. जेव्हा एकदा हार्टचं बीटिंग स्टॉप झालं, तर काय होणार? वी विल नो मोर. कारण हे हार्टचं कामच आहे कंटिन्यूअस बीटिंग. तसंच माइंडचं सुद्धा काम आहे, की ते कंटिन्यू विचार करतं. कारण हे मनाचं कामच आहे विचार करणं. आपलं मन यासाठीच दिलेलं आहे, की बाबा विचार करून जे काही लाईफमध्ये गोष्टी असतील, ते विचारपूर्वक करत चला. पण माइंड असं आहे, की त्याला जर आपण व्यवस्थित कंट्रोल नाही केलं, तर ते अगदीच कुठेही भरकटतं. खूप.
आणि माइंड हे असं प्रिशियस गिफ्ट सुद्धा आहे, ज्याचा वापर करून आपण आपलं आयुष्य बनवत असतो. तेव्हा आपल्याला जन्मतःच माइंड किंवा आपलं जे मन दिलेलं आहे ना, ते ॲज अ प्रिशियस गिफ्ट म्हणून दिलेलं आहे, की बाबा तू तुझ्या मनाने विचार करून तुझ्या आयुष्याला बनव. पण आपल्या मनामध्ये इतकी निगेटिव्हिटी येत असते ना, आपण सकाळी उठल्यापासून एवढ्या निगेटिव्ह गोष्टींनी अट्रॅक्ट झालेलो असतो. सकाळी उठल्या-उठल्या न्यूजपेपर कोणी-कोणी हातात घेतं. मोबाईल हातात घेतं. न्यूजपेपरवरती काय असतं मॅक्सिमम तुम्हीच सांगा. 80% ते 90% काय? इकडे चोरी झाली, इकडे खून-खराबा झाला, इकडे मारामारी झाली, राइट? इकडे पॉलिटिक्स झालं. काय असतं? सगळ्या निगेटिव्हिटी गोष्टी आपण ॲब्झॉर्ब करतो सकाळी उठले की. मोबाईलवरती सुद्धा रील्स कंटिन्यू यामध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात. ओके, रील्स पाहिल्या किंवा Facebook पाहिलं. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये 90% तर निगेटिव्हच असतं. आणि ते सगळ्या गोष्टी मग आपल्या माइंडमध्ये ॲब्झॉर्ब होत असतात, की बाबा इथे झालं, तसं झालं. मग भीती वाटते, चिंता वाटते, आपलं कसं, मुलांचं कसं. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्या वेव्हज कुठे आहेत मग त्या? खूप जास्त विचार करायला लागतं माइंड. आपण म्हणतो ना, की मला अतिविचार येतायत, मला खूप विचारांमुळे त्रास येतोय, झोप येत नाहीये, ताण येतोय. कुठल्या गोष्टीचा ताण येतो? बरं मला सांगा, आपल्याला एखाद्या प्रसंगाचा त्रास होतो का त्याच्या मेमरीजचा त्रास होतो? आपल्या आयुष्यामध्ये एखादा प्रसंग येतो, एखादी घटना होते, त्रास होतो त्याने. आय एग्री, की त्यावेळी त्रास झाला, ती घटना झाली, इट्स ओके. पण पुढे जाऊन आपल्याला त्या घटनेचा त्रास होतो का त्याच्याबद्दलच्या आठवणींचा त्रास होतो? सारख्या-सारख्या त्याच आठवणी येतात. त्याच झालेली गोष्ट जाणवते, त्याचीच भीती वाटते, त्याचीच चिंता वाटते, राइट? किंवा एकतर पास्टच्या अनुभवांबद्दल किंवा मग फ्युचरच्या अनुभवांबद्दल, की फ्युचरमध्ये कसं, माझं कसं होणार, माझ्या मुलांचं कसं होणार, लाईफमध्ये कसं होणार, घराचं कसं होणार, आमच्या फॅमिलीचं कसं होणार. हे सगळे थॉट्स घेऊन आपलं माइंड काय असतं, माइंड हे खूप जास्त फ्रिक्वेन्सीजमध्ये चालत असतं. त्यालाच कोणती फ्रिक्वेन्सी म्हणतो आपण? गॅमा वेव्हज किंवा बीटा. बीटा तर अगदी नॉर्मलमध्ये असते, पण गॅमा वेव्हजमध्ये आपल्या माइंडला अगदी फ्रिक्वेन्सीच्या विचारांमध्ये असतात. तर ह्या माइंडला आपल्याला जेव्हा आपण कंट्रोल करू शकू, तेव्हा आपल्या ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत त्या कमी होतात आणि जी काही मनामध्ये पास्टबद्दल किंवा फ्युचरबद्दलची जी काही भीती वाटत असते आपल्याला सारखी-सारखी, ती भीती जेव्हा कमी होते, आपलं माइंड जेव्हा रिलॅक्स होतं ना, तेव्हा ते मॅनिफेस्टेशन सुद्धा खूप इझिली होतं. आपण स्टेबल स्टेटवर राहतो. आपल्याला त्याचा त्रास होत नाही, स्ट्रेस होत नाही. ओव्हर थिंकिंगचा प्रॉब्लेम किंवा स्लीपलेस नाईटचा प्रॉब्लेम होत नाही. आणि या अल्फा वेव्हज मेडिटेशन जेव्हा आपण करतो ना, तेव्हा जागृत होत असतात मेडिटेशनच्या स्टेटवरती. कळतंय? लक्षात आलंय? तर तुम्हाला त्रास ज्या गोष्टींचा होतोय त्या फक्त विचारांचा होतोय आणि त्यांना विचारांना जर कंट्रोल करायला घेतलं तुम्ही, तर तुमचं आयुष्य स्टेबल होऊ शकतं. तुम्ही तुमच्या माइंडला जर कंट्रोल करायला घेतलं, तर आयुष्य प्लस आपलं फ्युचर सुद्धा खूप छानपैकी आपण घालवू शकतो. तर ह्या माइंडला अल्फा स्टेटमध्ये आणण्यासाठी 3 फॉर्म्युला तुमच्यासोबत मी आज शेअर करत आहे, की कशा पद्धतीने आपल्या माइंडला आपण अल्फा वेव्हजमध्ये आता एकदम आपण प्रत्येक वेळी झोपेच्या स्टेटमध्ये तर नाही राहू शकत, की जिथं आपलं माइंड अगदी शांत असतं, वेव्हज कमी असतात आणि सबकॉन्शियस जागृत असतं. या स्टेटला तर नाही राहू शकत आपण. ओके. आणि राहायलाही नाही पाहिजे. आपल्याला मन दिलं एवढं छान, तर आपण त्याच्यामध्ये जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी ॲब्झॉर्ब करून आपलं आयुष्य चांगलं कसं करायचं, ह्यासाठी नक्कीच प्रयत्न करायला हवा सगळ्यांनी. तर ह्यासाठी 3M फॉर्म्युला आपल्या माइंडला अल्फा स्टेटमध्ये ठेवण्यासाठी. एक एम तर आहे दॅट इज माइंडफुलनेस ऑर मेडिटेशन. माइंडफुलनेस काय आहे, काय नाही आपण ह्याबद्दल थोडंसं बोलूच. प्लस सेकंड इज मूव्हमेंट. जेव्हा तुमची शारीरिक मूव्हमेंट होत असते ना, आयदर वॉकिंग म्हणा, रनिंग म्हणा किंवा आपण बोलू शकतो एक्सरसाइजबद्दल, योगाबद्दल. हे जेव्हा आपलं बॉडी एक्सरसाइज करतं, तेव्हा आपल्या माइंडच्या फ्रिक्वेन्सीज कमी होतात. म्हणजे जे खूप गॅमा वेव्हजमध्ये चालत असतात, खूप जास्त विचार वगैरे. थोडंसं मूव्हमेंट केली की ते विचारांना जागा मिळते. अल्फा स्टेटमध्ये यायला लागते आपलं माइंड. म्हणूनच बोललं जातं, की एक्सरसाइज दररोज करत चला. राइट? आणि मॅनिफेस्टेशन. मॅनिफेस्टेशन म्हणजे आपण जेव्हा आपल्या फ्युचर गोलकडे थोडंसं लक्ष देतो किंवा आपल्या इच्छा ज्या आहेत ते युनिव्हर्सकडे मांडतो, ह्या मॅनिफेस्टेशनच्या टेक्निक्स फॉलो करतो, तेव्हा सुद्धा आपलं माइंड हे अल्फा स्टेटमध्ये असतं. तिथे आपलं सबकॉन्शियस थोडंसं जागरूक होत असतं. राइट? तर हे 3 फॉर्म्युला आपल्याला असं नाही, की फक्त आज शिकतोय, तर आजच करायचंय. मॅक्सिमम
मॅक्झिमम टाइम मध्ये आपल्या माइंडला आपण अल्फा स्टेट मध्ये कसं ठेवू, तर यासाठी प्रयत्न करायचा आहे. आणि त्यासाठी आहे माइंडफुलनेस प्रॅक्टिसेस. आता माइंड फुल ऑफ थॉट, दॅट इज माइंडफुल. आणि माइंडफुल, FUL, म्हणजे माइंडफुल म्हणजे प्रेझेंट मध्ये असणं. आपलं माइंड हे प्रेझेंट स्टेट मध्ये ठेवणं. आता एक लेडी दिसते आहे पिक्चर मध्ये, ती लेडी जात आहे. समोर 2 झाडं वगैरे आहेत, रोड आहे समजा. पण तिचं माइंड विथ फुल ऑफ थॉट आहे, की बाबा इकडे जायचंय, कामं आहेत, मीटिंग आहे, मला कोणाचा तरी फोन येणार आहे, कोणाचा इश्यू चालू आहे. हे सगळ्या माइंडमध्ये थॉट्स तिचे चालू आहेत. आणि दुसऱ्या पिक्चरमध्ये दिसताय, की ती माइंडफुल आहे. FUL, म्हणजे जी चाललेली आहे तिच्या माइंडमध्ये अगदीच क्लॅरिटी आहे, कसलेच विचार चालू नाही आहेत. आणि जे समोर तिला दिसत आहे, 2 झाडं आहेत, निसर्ग आहे, रोड आहे, जे काही आहे ते समोर ती प्रेझेंटमध्ये राहून चालत आहे. तर तुम्हाला आवडेल का माइंड फुल राहायला, FUL, का माइंड विथ फुल ऑफ थॉट्स राहायला? हां, की प्रत्येक वेळी आपण थॉट्सला, खूप साऱ्या विचारांना घेऊन चालत आहोत, प्रत्येक गोष्टींना घेऊन चालत आहोत. आवडणार आपल्याला नाहीच आहे. कारण ह्या मेमरीजचाच, या गोष्टींचाच आपल्याला त्रास होत असतो आणि आपण अगदीच ड्रेन फील करतो, थकल्यासारखं फील करतो. कारण आपलं माइंड कंटिन्युअसली, ॲक्टिव्हली खूप साऱ्या गोष्टींचा विचार करत आहे. आपल्याला म्हणून आपल्याला माइंडफुल असणं, प्रेझेंटमध्ये राहणं हे खूप गरजेचं आहे. तर माइंडफुलनेस सांगतच, की माइंडफुलनेस इज द प्रॅक्टिस ऑफ बीइंग प्रेझेंट अँड फुल्ली एंगेज्ड इन द करंट मोमेंट. करंट स्टेटला, प्रेझेंट टेन्समध्ये, वर्तमान काळामध्ये राहणं म्हणजेच माइंडफुलनेस. ही एक प्रॅक्टिस आहे. ओके, इट इन्व्हॉल्व्स पेइंग अटेन्शन टू युअर थॉट्स, फीलिंग्स, सेन्सेशन्स, सराउंडिंग एन्व्हायर्नमेंट विथ अवेअरनेस अँड एक्सेप्टन्स. माइंडफुलनेस मध्ये काय इन्व्हॉल्व असतं, की तुम्ही तुमच्या इमोशन्सवर, थॉट्सवरती खूप जागरूकपणे यांना पाहाल. जागरूकपणे पाहाल. आता तुमच्या माइंडमध्ये खूप सारे विचार यायला लागले. तर माइंडफुल व्यक्ती काय असतो? माइंडफुल म्हणजे काय? की त्या थॉट्सला आपण ऑब्झर्व्ह करतो, की येस, माझा माइंड काहीतरी निगेटिव्ह विचार करत आहे. तर माइंडफुल जर असाल तुम्ही, तर आपण त्या विचारांना इमॅजिन करू शकतो, की एक रेड कलरचा हँड, आपला हँड असा समोर आणायचा आणि कॅन्सल म्हणायचं. ऑल थॉट्स कॅन्सल. कारण आपण चूज केले माइंडफुल लिव्हिंग. प्रेझेंटमध्ये राहायचंय मला. माझ्या माइंडला अल्फा स्टेटमध्ये ठेवणं हे माझं काम आहे. हे कंट्रोल, हे कॉन्शियसली कंट्रोल केल्यानेच तुमचं असबकॉन्शियस कंट्रोल होतं. कारण इट्स अ ट्रेनिंग ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. आणि माइंडफुल लिव्हिंग आपण स्टार्ट केलेली आहे. आपण ट्राय करतोय, सकाळी-सकाळी मेडिटेशन करतोय. हे एक सकाळी करतोय. पण दिवसभराचं काय? तर दिवसभराला सुद्धा आपल्या माइंडला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आपण माइंडफुल लिव्हिंग स्टार्ट केलेली आहे. की मला माझ्या माइंडवरती, माझ्या थॉट्सवरती माझं जागरूकपणे लक्ष देणं महत्वाचं आहे. कारण तुमचे थॉट्स ही तुमची लाईफ बनवत असतात. तुमच्या लाईफला शेप करत असतात. तुमचं आयुष्य घडवत असते. तर ह्या शेपिंगसाठी आपल्या माइंडवरती कंट्रोल असणं गरजेचं आहे. आणि हे कंट्रोल आपल्याला माइंडफुल लिव्हिंग देते, माइंडफुलनेस देते. ओके. लक्षात आले, माइंडफुलनेस म्हणजे आपल्या थॉट्स बद्दल जागरूक असणं. जेव्हाही माइंड आपलं कुठेही कुठल्या विचारात जात असेल, तर स्टॉप म्हणून असं एक इमॅजिन करायचं, की येस, मला लक्षात येते, की मी खूप विचार करत आहे. असं इमॅजिन करायचंय, की पूर्ण एक हात तुमच्या डोळ्यांसमोर आलेला आहे. इट इज रिटन ऑन स्टॉप. स्टॉप माइंड. आपण इन्स्ट्रक्शन देतोय आपल्या माइंडला स्टॉप करायचंय. तर माइंडफुलनेस या पद्धतीने वर्क करतं. एकतर अवेअर राहायचे आपल्या थॉट्स बद्दल, आपल्या माइंड बद्दल, की आपण काय विचार करतोय. त्याला प्रेझेंट मोमेंटमध्ये आणायचं, की सध्या मी कुठे आहे, जस्ट ऑब्झर्व्ह, की सध्या कुठे आहे आणि मी काय करत आहे प्रेझेंट मोमेंटला. मी स्वतःच खूप विचार करत आहे का, विचार करत असेल तर स्टॉप माइंड म्हणायचं. आपणच आपला हात घेऊन किंवा असं इमॅजिन करायचं, की समोर एक रेड कलरचा सिम्बॉल आहे, ते लिहून स्टॉप. स्टॉप माइंड. ओके. आणि ॲक्सेप्ट करायचं आहे. ॲक्सेप्ट करायचं आहे, की मी खूप जास्त विचार करत होतो. नाऊ वी कॅन मूव्ह आवर प्रेझेंट सिच्युएशन. आपण आपल्या प्रेझेंट सिच्युएशनला मूव्ह करू शकतो माइंडफुल प्रॅक्टिसेसनी. तर माइंडफुल प्रॅक्टिसेस काय आहेत? या काही प्रॅक्टिसेस, की लगेच आपण माइंडफुल मेडिटेशन. आता ह्याच्यामध्ये पूर्ण 7 चक्राचं मेडिटेशन लगेच करा असं नाही. पण तुम्ही ज्याही सिच्युएशनला आहात तिथे ब्रीथिंगचे मेडिटेशन करू शकता. माइंडफुलचे मेडिटेशन करू शकता. ह्यामध्ये वेगवेगळे मेडिटेशनच्या पद्धती आहेत. खूप साऱ्या पद्धती आहेत. ब्रीथिंग आपल्याला माहितीच आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे.
ओके. दीर्घ श्वास घेतला, सोडला. तर ह्या माइंडफुल ब्रीथिंग मध्ये सुद्धा बॉक्स ब्रीथिंग, 369 ब्रीथिंग ह्या पद्धतीच्या टेक्निक आहे. तर एक आपण टेक्निक लगेच करूया. ब्रीथिंग मध्ये आपल्याला जेव्हा वाटत असेल, की खूप विचार करत आहे बाबा, तिथल्या तिथे ब्रीथिंग करायला किती वेळ लागतो? किंवा माइंडफुल ब्रीथिंग करायला किती वेळ लागतो, की फक्त अवेअरनेस करायचे ब्रीथिंग. तर एक प्रॅक्टिस लगेच करू आपण. जस्ट इनहेल करायचं आहे आणि इनहेल करताना काउंट करायचं आहे. 1, 2, 3, 4, 5 किती वेळ तुम्ही इनहेल करू शकता कॅपॅसिटीनुसार. तिथे वाटते, की बाबा आता मी याच्यापेक्षा जास्त श्वास नाही घेऊ शकत, तर तिथेच थांबायचं आहे. आणि तोंडाने हळू सोडायचं आहे. ओके. तर स्टार्ट विथ मी आणि मनातल्या मनात काउंट करा आणि हा काउंट तुम्ही मला सांगा किती वेळापर्यंत तुम्ही घेऊ शकलात. इनहेल अँड एक्झहेल. ओके. ही प्रॅक्टिस किती किती वेळा काउंट केला तुम्ही तुमचा इनहेलिंग? इनहेल अजून एकदा करू शकता. एक्झेल. येस. तुमचा काउंट लिहू शकता. किती काउंटिंग केलं इनहेल करताना? माझा 10 होता. पाहिलात तुम्ही? 10 पर्यंत मी काउंट करत होते. तुमचा किती झाला तो? ओके, ग्रेट. 7 मॅडमचा होता. शीतल मॅम तुमचा? येस. अंशू? ओके, 6 टाईम. अजून एकदा वाटल्यास प्रॅक्टिस करू शकता. ओके. आता जे ब्रीथिंगचे एक्सरसाइजेस करतात किंवा जे प्रॅक्टिस करतात 10 ते 11 त्यांचा रेशिओ असू शकतो. कारण त्यांचे लंग्स इतके कॅपॅसिटिव्ह झालेले आहेत, की ते ब्रीथिंग खूप कॉन्शियसली घेतोय. आपण स्टार्टिंगपासनं दीर्घ श्वास आत घ्या, दीर्घ सोडा हे मेडिटेशनमध्ये करतो, राइट? त्याने काय होतंय आपल्या लंग्सचं कॅपॅसिटी वाढतंच, आपलं शरीर थोडं स्ट्रॉंग होतंच. प्लस आपल्या माइंडमधलं जे काही गॅमा वेव्हज होत्या, खूप सारे विचार शांत व्हायला लागतात. अल्फा स्टेटमध्ये आपण जायला तर फक्त ब्रीथिंगच्या 2 ते 3 राउंडमध्येच खूप शांत फील व्हायला लागतं. कितीही मोठ्या विचारांमध्ये तुम्ही अटकला असताना लगेच ब्रीथिंगची प्रॅक्टिस करायला घ्यायची. किती वेळ लागतो याला? किती वेळा काउंट करतोय आपण हे प्लस 4-4-4 ब्रीथिंग म्हणजे बॉक्स ब्रीथिंग म्हणतात. ह्या प्रॅक्टिसेसचं एक पीडीएफ आहे, ते मी तुम्हाला शेअर करते. प्रत्येक पीडीएफचं मध्ये तुम्हाला प्रॅक्टिस आहे, टास्क आहेत, की माइंडफुल राहण्यासाठी काय करायचं आहे आणि सोबत व्हिडिओज आहेत त्याच्या, की ही प्रॅक्टिस अशा पद्धतीने करायचं. हे पीडीएफ तुमच्यासोबत मी आज शेअर करत आहे. दररोज एक डे वाईज प्रॅक्टिस करायला घ्यायची आहे. हे 7 दिवसाचं ट्रेनिंग आपण वीकचं ट्रेनिंग आहे. हे 1 वीकचं आपण माइंडफुल प्रॅक्टिसेस शिकलो, की मग कधी पण जेव्हा वाईट वाटत असेल, की गॅमा वेव्हजकडे जाते, खूप सारे विचार येत आहेत, तेव्हा एक माइंडफुल ॲक्टिव्हिटी करायला घ्यायची. तर ब्रीथिंगची झाली, माइंडफुल मूव्हमेंट सुद्धा असतं. म्हणजे लगेच वॉक करायला जा किंवा खूप विचार येत असतील ना, थोडंसं फिरून येते बाबा मी असं म्हणा आणि फिरायला जा. फिरताना आजूबाजूच्या गोष्टींकडे पाहायला घ्या फक्त, की समोर झाड दिसतंय, समोर फूल दिसतंय, बाजूला घर आहे, काय आहे, बाजूला आकाश आहे, पक्षी उडत आहेत. ह्या प्रेझेंट मोमेंटमध्ये तुमचं माइंड ठेवून अगदी चालताना विचारांची फ्रिक्वेन्सी कमी होतेच, पण आजूबाजूला बघत चला. बघताना काय होणार तुमचं माइंड प्रेझेंट स्टेटमध्ये विचारांची स्थिती कमी होते. राइट? एव्हरीडे ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला माइंडफुल राहायचं आहे. जसं की आपण हँड वॉश करतोय, अंघोळ करतोय, कामं करतोय. जे काम करतोय त्या गोष्टींमध्येच आपलं माइंड असणं गरजेचं आहे. असं नाही की एक काम करतोय, स्वयंपाक करतोय, इकडे विचार आपले हजारो चालू आहेत. त्यावेळी काय करायचं एक दीर्घ श्वास घ्यायचा. आपले गोल्स जे मी सांगितलं होतं स्टार्टिंगला, की आपल्याला 4-5 त्याच्या शीट्स बनवायच्या आहेत. गोल्स तुमच्या किचनमध्ये ठेवलं असेल तर त्यांना एकदा वाचा. राइट? आणि मग काम करायला घ्या. म्हणजे तुमच्या सबकॉन्शियसमध्ये तुमचे गोल्स आहेत आता, ना की अतिविचार, भीती, टेन्शन्स. वी आर रिप्लेसिंग आवर थॉट्स फॉर आवर गोल्स. लक्षात येतंय? कनेक्टिंग द डॉट्स काय-काय प्रॅक्टिसेस घेतल्या होत्या आपण आणि त्या आता इम्प्लिमेंट कशा करायच्या त्या. ओके. बॉडी स्कॅनिंग मेथड, लव्हिंग काइंडनेस, व्हिज्युअलायझेशन, 3 मिनिट ब्रीथिंग हे सगळ्या प्रॅक्टिसेस आहेत जे की त्याचं गाईड तुम्हाला भेटेल. राइट? आपल्या ग्रुपवरती गाईड शेअर केल्या जाईल. त्या गाईडनुसार आपल्याला प्रॅक्टिसेस करायच्या आहेत.
राईट? तर माइंडफुलनेस आपल्याला काय काय बेनिफिट्स देतं माइंडफुल लिव्हिंग? आपला स्ट्रेस लेव्हल जो आहे तो कमी होणार. कारण जेव्हा विचार असतात, मेमरीज आपल्याला त्रास देतो, स्ट्रेस देतो. कारण मागे काय झालं तेच विचार, पुढे काय होणार तेच विचार, ह्यामुळे स्ट्रेस क्रिएट होतो. तर माइंडफुलनेस प्रॅक्टिसेस आपल्या आयुष्यातील स्ट्रेस कमी करतो, आपली झोप सुधारतो, अँझायटी रिलीज करतं, एम्पॅथी वाढवतो दुसऱ्यांसोबतची, राईट? आपलं सेल्फ इस्टीम वाढवतं. फोकस वाढतो आपला, फोकस करू शकतो आपलं माइंड चांगल्यापैकी. आपलं डिप्रेशन कमी होतं. अवेअरनेस वाढतं. ओके. एनर्जीज आपल्या वाढतात. मूड चांगला राहतो, फ्रेश राहतो आपण. कारण आपलं माइंड खूप विचार करून आपल्याला नेहमी थकल्यासारखं वाटतं, थकवा वाटतो. काही काम नाही केलं तरी का बरं थकल्यासारखं वाटतं? तुमचं माइंड थकवतो तुम्हाला विचारांमुळे. त्यामुळे माइंडफुल प्रॅक्टिसेस करायच्या आहेत. क्लिअर? माइंडफुलनेसचं एक गाईड तुम्हाला मी शो करते. 1 सेकंद. की गाईड कशा पद्धतीचं असेल. आपण सकाळी तर मेडिटेशन करतोच आहोत. पण आता ट्राय करायचं आहे की दिवसभरात माइंडफुल कसं राहायचं. यासाठी हे 7 दिवसाचं माइंडफुल लिव्हिंग गाईड आहे. हे तुम्हाला भेटणार आहे. 7 दिवस ही ॲक्टिव्हिटी करायची आहे. मेडिटेशन सकाळी करायचं आहे. ह्या ॲक्टिव्हिटी दिवसभरात कधीही, कुठेही, कोणत्याही अवस्थेत करू शकता तुम्ही. जेव्हा विचार आले तेव्हा प्रॅक्टिस स्टार्ट करायची. अवेअर व्हायचं की मी विचार करत आहे. तर फर्स्ट दिवस आत्मप्रेमाची सुरुवात सेल्फ लव्ह पासून. इथे तुम्हाला काही टास्क दिलेले आहेत, ते करायचे आहेत, लिहायचे आहेत ते, राइट? मनाचं रिफ्लेक्शन करायचं आहे आणि इथे एक व्हिडिओ आहे. या व्हिडिओवर टिक केलात ना तुम्ही, व्हिडिओवर टिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने एक व्हिडिओ दिसेल. The human body replaces itself. ओके. तर हे फर्स्ट इंग्लिशमध्ये आहे. म्हणजे जे अफर्मेशन बद्दल सांगतं. सेल्फ लव्ह बद्दल आपण बऱ्याचदा बोललेलो आहोत, की सेल्फ लव्ह काय आहे? कशा पद्धतीने वर्क होतं, राइट? आत्मप्रेमाची. सेल्फ लव्ह मध्ये आपण स्वतःबद्दल जेव्हा प्रेम करायला लागू, स्वतःला आवडू लागू, तेव्हा सगळ्या लोकांना सुद्धा आवडतो. म्हणजे सगळे लोक किंवा सगळ्या परिस्थितीत सगळे युनिव्हर्स आपल्याला आवडायला लागतं. कारण म्हटले युनिव्हर्स इज अ मिरर. स्वतःमध्ये प्रेम असेल तर बाहेर सुद्धा प्रेम दिसतं, बाहेरून सुद्धा प्रेम येताना दिसतं. ऑलवेज स्टार्ट्स विथ अ सेल्फ लव्ह. तर सेल्फ लव्ह साठी एक प्रॅक्टिस आता लगेच करू शकतो आपण. WhatsApp ओपन करा. त्यावरती तुमचा नंबर टाका. सेल्फ नंबर. ओके. तुम्ही तुमच्या सेल्फ नंबरला मेसेज करू शकता. तर सेल्फचा नंबर टाका आणि चॅटमध्ये लिहा, "आय लव्ह यू." स्वतःला सांगा. तुमचं नाव लिहा वाटल्यास समोर. आता माझं नाव शीला आहे. "आय लव्ह यू शीला." मी जर हा मेसेज करेन, मला मेसेज पॉपअप होईल. मला दिसेल की "आय लव्ह यू शीला" असा मेसेज आलाय. भलेही तो मी केलेला आहे, बट इट पॉप्स अप. आणि जसं इतकं छान फिलिंग येतं की येस, आय लव्ह यू. आय लव्ह माय सेल्फ. ही फ्रिक्वेन्सी झाली प्रेमाची आपण स्वतःला देत आहोत. जे प्रेम आपण दुसऱ्यांकडून एक्सपेक्ट करत असतो, की माझ्यावर कोणी प्रेम नाही करत, मला माझ्याच्यात प्रेमच नाहीये, मी खूप एकटी आहे, माझ्या लाईफमध्ये काहीच छान नाहीये. जेव्हा असं सगळं असं म्हणत असतो आपण, तर युनिव्हर्सला काय सिग्नल्स जातात? लॅकिंग ऑफ प्रेम म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये लॅकिंग आहे, कमी आहे, तर ती कमी तथास्तु. इट मिरर वर्क्स. ती कमी आहे तर कमीच राहणार. पण जेव्हा आपण सांगतो की मी प्रेमाने भरलेली आहे, येस आय लव्ह माय सेल्फ, आय लव्ह यू, जेव्हा आपण स्वतःला असं सांगतो तेव्हा ही प्रेमाची फिलिंग, जेव्हा की येस माझ्याकडे आहे, अबंडन्स मध्ये आहे प्रेम, तर ही फिलिंग युनिव्हर्स सांगतो की तथास्तु. तुमच्याकडे अबंडन्स आहे आणि तुमच्याकडे अजून प्रेम येत आहे, वेगवेगळ्या स्वरूपात येत आहे. म्हणजेच आपल्या फॅमिलीकडनं, मित्रपरिवाराकडनं, आपल्या राहणाऱ्या सोसायटीमधनं, सगळ्यांकडून मान-सन्मान, प्रेम, रिस्पेक्ट आपल्याला मिळत आहे. कधी मिळणार? जेव्हा आपण आपल्यामध्ये ती फ्रिक्वेन्सी असेल, ती जागरूकता असेल, ते प्रेम आपल्यामध्ये असेल तर. आणि ह्यासाठी ही प्रेमाची सुरुवात आपण करत आहोत. दररोज सकाळी किंवा उठल्यावर मिररमध्ये स्वतःला सांगा, की "येस, आय डू बेटर." मी आज छान केलंय. आय एम सो प्राउड ऑफ यू. तुमचं नाव घेऊन सांगा, "आय एम सो प्राउड ऑफ यू. आय लव्ह यू." हे मिररला दररोज सांगा. आजचं मेडिटेशन केलं कंप्लीट तुम्ही, आजचं सेशन अटेंड केलं किंवा कुठल्याही छोट्या गोष्टीमध्ये मी आज टास्क केला माझा कंप्लीट, मेडिटेशन केलं, मी ग्रॅटिट्यूड लिहिलं. आय लव्ह यू स्वतःला सांगा, "मी छान करत आहे."
आणि माझ्या आयुष्यामध्ये छान होत आहे. थँक यू युनिव्हर्सला सांगा आणि स्वतःला सांगा, "येस, आय एम प्राउड ऑफ यू." स्वतःला सांगा, मिररमध्ये बघून सांगा. स्वतः समोर उभे राहा आणि सांगा, की "येस, आय लव्ह यू." राइट? धिस इज सेल्फ लव्ह. मेसेज करा स्वतःला, पहा, छान वाटतं, फीलिंग येतं. अगदी आपल्याला त्या फ्रिक्वेन्सीज तर आपल्याला जनरेट करायच्या आहेत विथ डिफरंट प्रॅक्टिसेस. तर दिस इज अ डे 1. डे 2 मध्ये तुम्हाला अजून एक प्रॅक्टिस आहे ब्रीथ अवेअरनेसची जे टास्क आहे ते वाचा आणि व्हिडिओला क्लिक करा. एक व्हिडिओ भेटेल ती अटेंड करा. अगदी 5-5 मिनिटाची आहे. ह्याला खूप तुम्हाला तासभर द्यायचं नाही आहे. 5 मिनिटाच्या आहेत. डेलीमध्ये आपण करू शकतो. ग्रॅटिट्यूड रायटिंगची आहे. ओके, ग्रॅटिट्यूड मेडिटेशन आहे इथे. 3 मिनिटाची शांती घंटा म्हणजे बेल व्हॉईस साउंड थेरपी सुद्धा बऱ्याच ठिकाणी असतात माइंडला रिलॅक्स करण्यासाठी. ही 3-3 मिनिटाच्या, 5-5 मिनिटाच्या अशा मेडिटेशन्सच्या बेल व्हॉईसेस आहेत. व्हिज्युअलायझेशन प्रॅक्टिस, हे ग्राउंडिंग प्रॅक्टिस आहे. ओके, एक डिजिटल डिटॉक्स ही सुद्धा माइंडफुल ॲक्टिव्हिटी आहे. तर डिजिटल डिटॉक्स पण आपल्याला जर्नलिंग कसं करायचं ह्याचं एक गाईड आहे. ओके. तर हे गाईड आपल्याला ग्रुपमध्ये भेटेल. याच्यासोबत प्रॅक्टिसेस सुद्धा भेटतील. तर डेली नुसार हे गाईड फॉलो करायचं आहे. सो धिस इज अ माइंडफुल लिव्हिंग गाईड. लक्षात आलंय सगळ्यांना माइंडफुलनेस म्हणजे आपल्या डे टू डे ॲक्टिव्हिटीमध्ये आपण माइंडफुल अल्फा स्टेटमध्ये आपल्या माइंडला ठेवायचंय. लक्ष ठेवायचंय, की आपलं माइंड खूप जास्त ओव्हर थिंकिंग तर करत नाहीये ना. जेव्हा येईल तेव्हा असं स्टॉप म्हणायचं आहे आणि लगेच एक प्रॅक्टिस करायला घ्यायची. तर जेव्हा तुम्ही हे 7 दिवसांमध्ये शिकताल प्रॅक्टिसेस, तेव्हा कधी पण तुम्ही करू शकता आणि ह्याच प्रॅक्टिसेस शिकून आपल्याला इम्प्लिमेंट करायच्या आहेत लाईफमध्ये. ओके. धिस इज अ माइंडफुल लिव्हिंग. सेकंड आपण जे बघितलं दॅट इज मूव्हमेंट. मूव्हमेंट म्हणजे माइंडफुल ॲक्टिव्हिटी पण आहे, पण दररोज एक्सरसाइज करायला घ्या. योगा असेल, योगाचे मी काही एक व्हिडिओ दिलेली आहे तुम्हाला. ती त्यातले काही टेक्निक्स फॉलो करू शकता तुम्ही डे टू डे बेसिसला. एक्सरसाइज करू शकता. अगदीच काही होत नसेल तर वॉकिंग करा, रनिंग करा. एक 10 ते 15 मिनिटं स्वतःला मूव्हमेंट द्या. असं नाही की मी काम करते, कामात होतं मूव्हमेंट, असं होत नाही. काम आयदर काय असतं, स्वयंपाक उभं राहून करायचा असतो, त्याने एक्सरसाइज होत नाही. झाडू नसतो थोड्या वेळात, ते 2 मिनिटात संपून जातं. थोड्याशा अशा ॲक्टिव्हिटी की आपले हार्ट रेट्स फास्ट झाले पाहिजे. आपल्या बॉडीतली रक्तप्रवाह हा फास्ट झाला पाहिजे. ओके. त्यासाठी मूव्हमेंट करा. आयदर स्ट्रेचेस असतील, योगा असेल, जिम असेल, रनिंग असेल, वॉकिंग असेल, अशा पद्धतीचं 10 ते 15 मिनिटं अलार्म लावून ह्या एक्सरसाइज दररोज करायला घ्यायच्या आहेत. आणि जर वाटत असेल खूप ओव्हर थिंकिंग होते, तर एक फेरफटका मारायला जाऊ शकता, वॉकिंग करायला जाऊ शकता. मूव्हमेंटने आपलं माइंड अल्फा स्टेटमध्ये जायला मदत होत असते. क्लिअर? आणि त्यानंतर मॅनिफेस्टेशन. मॅनिफेस्टेशनच्या आज टेक्निक्स बघितलेल्या आहोत आपण. मॅनिफेस्टेशन काय आहे? ही एक प्रोसेस आहे. तुमचे डिझायर्स किंवा तुमचे गोल्स जे आहेत, ते रिअॅलिटीमध्ये आहे, झाले आहे, असं म्हणून विचार करणं, अशी म्हणून इंटेन्शन ठेवणं, असा विश्वास ठेवणं म्हणजेच मॅनिफेस्टेशन आहे. तेव्हा आपलं मन विश्वास करायला लागतं, गोल म्हणजे इंटेन्शन ठरवायला लागतं, आपण विचार करायला लागतो त्या गोलबद्दल, तेव्हा गोष्टी घडून येतात. आणि आपली ती फ्रिक्वेन्सी तयार होत असते. आपण सारखा-सारखा त्या गोष्टीबद्दल विचार करत असतो. राइट? आणि ह्यामध्ये काय-काय एक्झाम्पल आहेत, की पॉझिटिव्ह थिंकिंग अगदीच निगेटिव्ह थिंक नाही करायचं याच्यामध्ये. पॉझिटिव्ह राहायचं आहे आपल्याला. यासाठी प्रॅक्टिसेस आपण घेतो अफर्मेशनच्या. व्हिजन बोर्ड बनवायला सांगितलं होतं. व्हिजन बोर्ड बनवून तुम्ही त्याला बघू शकता. रायटिंगच्या 2-3 प्रॅक्टिसेस आपण मेन्शन केल्या आहेत. ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस मेन्शन केलेली आहे आपण, कसं ग्रॅटिट्यूड करायचं. ह्या सगळ्या काय आहेत मॅनिफेस्टेशनच्या टेक्निक्स आहेत. तर ह्या प्रॅक्टिसेस तर आपण दररोज करतोच. किंवा जर करत नसाल तर करायला घ्या. दररोज स्वतःला पॉझिटिव्ह सांगा, की मी आज शांत असणार आहे. मी आज सेफ फील करत आहे. मी मी आज पॉझिटिव्ह राहणार आहे. आजसाठी बोला. ओके. रेकी अल्सो टीचेस अस फॉर माइंडफुल, की आजमध्ये राहा. असं नाही, की मी माझ्या आयुष्यभरासाठी आनंदी राहणार आहे. ओके. आयुष्यभरासाठी वगैरे बोलू नका. फक्त आजसाठी बोला, की मी आज आनंदी आहे. मी आज शांत आहे. मी आज निरोगी आहे. मी आज हॅपी फील करत आहे. आज हे स्वतःला सांगा, अफर्म करा, पॉझिटिव्ह बोला. जेव्हा बोलण्याने काय होतं असं म्हणतात बरेच जण, तर बोलण्याने बरंच काही होतं. आधी जुन्या काळात म्हणायचे सुद्धा, की चांगलं बोलत जा, जिभेवरती सरस्वती बसलेली असते. ऐकलंय आपण? आपण जे काही बोलतो ते होतं. त्यामुळे आपण काय बोलतोय ह्याच्याबद्दल माइंडफुल राहणं गरजेचं आहे. काय बोलतोय, काय आपण विचार करतोय, विचार सुद्धा, थॉट सुद्धा.
राईट. तर ह्या गोष्टींबद्दल माइंडफुल राहायचं आहे. माइंडफुल कसं राहायचं याच्या काही प्रॅक्टिसेसचं गाईड आहे आपल्यासोबत. ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ते गाईड दररोज पाहत चला, एक-एक प्रॅक्टिसेस इम्प्लिमेंट करा आणि डे टू डे लाईफमध्ये हळू का होईना प्रॅक्टिसेस इम्प्लिमेंट करायला घ्या. असं नाही की एकदाच सगळं झालं पाहिजे. माइंडची जी आपण किती वर्षाचे आहोत 30, 35, 40 जे काही वर्षाचे आपण असतो 25, 30 ओके. एवढ्या वर्षाचं जे प्रोग्रामिंग, जे वायरिंग झालेलं आहे, ते एका प्रॅक्टिसने सुटू शकतं का? म्हणजे आज प्रॅक्टिस केली आणि ते वायरिंग चेंज झाली, असं नाही. 25-30 वर्षाचं जे माइंडमध्ये हॅबिट बसलेलं आहे, त्याला बदलण्यासाठी कमीत कमी 21 दिवस वेळ लागतो. आणि ही प्रॅक्टिस जर कन्सिस्टंटली आपण 21 दिवस केली, तर तो वेळ बोलू शकतो आपण की होईल. आज जर बॉक्स ब्रीथिंग प्रॅक्टिस करायला घेतली तुम्ही एक माइंडफुल, तर ही बॉक्स ब्रीथिंग प्रॅक्टिस कमीत कमी 21 दिवस रेग्युलर करा. त्याच वेळेला करा, दररोज करा. मग ती तुमची हॅबिट होऊन जाईल, की कधी मला एखाद्या वेळेस विचार आला, की माझं मन अगदीच सांगेल, तोच सजेस्ट करेन, की बाबा बॉक्स ब्रीथिंग कर, माइंडफुल राहा. ओके. शांत वाटतंच, माइंड अल्फा स्टेटमध्ये येतं. विचार अगदीच दूर पळून जातात. जे निगेटिव्ह विचार करतो ना आणि त्या विचारामुळेच आपलं लाईफ सुद्धा निगेटिव्ह बनत जातं. म्हणून पॉझिटिव्ह विचार करायचा आणि त्या पॉझिटिव्ह विचार करण्यासाठी माइंडफुल राहायचं. ह्याचं ट्रेनिंग आपण सुरू केलेलं आहे. ट्रेनिंग द्यायचं आहे. 21 दिवस ही गोष्ट करायची आहे. क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना? येस? एनी डाउट? एनी क्वेशन्स? काही विचारू शकता तुम्ही जर डाउट्स असतील तर?